नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित पुणे. आपले हे चॅनल आठवत मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, अ, ग्रहांचं ग्रहगोचर हे चालू असतं. त्यामध्ये आता मंगळ महाराज 28 जुलैला सिंह राशीतून कन्या राशीत गोचर भ्रमण करणार आहेत. म्हणजे काय, त्यांचा जो सिंह राशीतला जो प्रवास होता तो बराच अ, लांबच्या कालावधीकरता झालेला होता. म्हणजे जसं जर का पाहायला गेलं तर त्यांचा जो प्रवास होता तो असा कर्क राशी आणि सिंह राशी असा फार मागे पुढे झाला होता. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने मंगळाचं केतू बरोबर असलेली युती आणि केतू बरोबरचं सिंह राशीतलं गोचर भ्रमण हे पूर्णपणे पार पडून आपल्या सगळ्यांवरतीच एक प्रकारचे काय म्हणतात ना त्याला, एक धसका होता सगळ्यांच्या मनात. मंगळ केतू युती सिंह राशीत, तिन्हीही उग्र उष्ण ग्रह आणि राशी असलेले. त्यातून आता बरेच जण सुटकेचा श्वास टाकतील. कारण मंगळ महाराज कन्या राशीमध्ये 28 जुलैला गोचर भ्रमण करणार आहेत, प्रवेश करणार आहेत. त्यांचा मुक्काम तिथे 13 सप्टेंबर पर्यंत राहणार आहे. या कालावधीत मंगळ महाराज कन्या राशीत प्रवेश करत आहेत. आता लक्षात घ्या, कन्या राशी आहे जी फार स्क्रुटिनी करते, खूप बारकावे बघत असते प्रत्येक गोष्टीतली. कन्या राशीची स्पेशालिटी ती आहे. आणि मंगळ महाराज पराक्रम, सेनापती मंगळ महाराज अ, चिकित्सक अशा कन्या राशीमध्ये येत आहेत. त्याचा अर्थ काय होईल? इट इज अ परफेक्शनिस्ट बॉस मोड म्हणता येईल त्याला. जो परफेक्शनिस्ट बॉस असतो ना, तो जसा प्रत्येक गोष्टी छाननी करून, स्क्रुटिनी करून, अॅनलाईज करून करत असतात, ते करतील. ओके. त्यामुळे मंगळ महाराजांचा जो वावर आहे, जे गोचर आहे ना, ते बॉस मोडच राहणार आहे कन्या राशीत देखील. बुधाच्या राशीतलं पण परफेक्शनिस्ट बॉस मोडमध्ये राहणार आहे. या काळात मंगळाची गुरु शुक्र युतीसोबत केंद्रातून दृष्टी संबंध असेल. केंद्र संबंध म्हणतात त्याला, 4-10 तो असेल. आणि वक्री शनीची सप्तम दृष्टी, 7वी दृष्टी मंगळावरती पडत आहे. मीन राशीत असलेले शनी महाराज कन्या राशीतील मंगळावरती 7वी दृष्टी पडते. हे गोचर भ्रमण जे आहे मंगळाचे, ते तुमची जागा, मन आणि सवयी स्वच्छ करण्यास प्रवृत्त करेल. काही लोकांसाठी नात्यांमध्ये देखील बदल घडून येऊ शकतात. मात्र कन्या राशीतील मंगळ प्रेमालाही एक प्रकारे चेकलिस्ट मध्ये बदलू शकतो. त्यामुळं या काळामध्ये नात्यांच्या प्रती, नात्यांमध्ये, नात्यांकरता आणि नात्यांसाठी आणि नात्यांमुळे अधिक काळजी घेणं महत्वाचं आहे, गरजेचं आहे. उद्देश वाईट नसेल त्या चेकलिस्टचा किंवा परफेक्शनिस्ट बनण्याचा किंवा बॉसगिरी करण्याचा. मे बी ओव्हर पॉझेसिव्ह म्हणतो ना आपण त्याला, अति काळजी वाहू असा प्रकार असेल हा. तो त्रासदायक आहे का? चेकलिस्टमुळे त्रासदायक होईल, परंतु तो त्रासदायक किंवा खतरनाक किंवा घाबरणारा मूड बिलकुल नाहीये. या या काळामध्ये तुम्ही काय मुख्यत्वे अनुभवाल? तर प्रत्येक क्षेत्रामध्ये ऊर्जा सुधारणा झालेली किंवा वाढलेली आहे. मग अधिक उत्साह कामामध्ये येणं, कार्यक्षमता वाढणं या गोष्टी आढळतील. उत्पादकता वाढणं. परंतु ती उत्पादकता वाढवताना ती कंट्रोलेबल असावी, कंट्रोल्ड असावी. अदरवाईज दॅट विल बी अनदर कॉशन फॅक्टर होऊ शकतो, चिंता वाढू शकते. कामाचे प्रमाण वाढेल, परंतु जर तुम्ही स्वतःला जास्त ताण दिलात, तर त्याचा परिणाम तुमच्या तब्येतीवरती होऊ शकतो. चिंता आणि तणाव वाढू शकतात, याची खबरदारी घ्या. काही वेळेला आपला काय असतो ना, एक अं, दाब पडलेला असतो रागावरती किंवा आपल्या स्वभावाला आपण मुरड घातलेली असते काही वेळेला. आपण कशाला बोलायचं, जाऊ दे ना, दुसरं कोणतरी बघेल, दुसरं कोणतरी करेल, असं असतं. परंतु ह्या मंगळाचं जे गोचरभ्रमण कन्या राशीत आहे ना, त्यातून हे विस्फोट व्हायची शक्यता जास्त आहे. इतक्या दिवस दबलेला राग, इतक्या दिवस दबलेल्या भावना, इतक्या दिवस दाबून ठेवलेलं जे काय तुमचं हे होतं ना, ते उफाळून यायची शक्यता आहे. त्यामुळे त्याची खबरदारी सगळ्याच 12च्या 12 राशींनी घेण्याची गरज आहे. ओके. नाराजी असेल, निष्क्रियता असेल किंवा कुठेतरी राग असेल, मनात दडवून ठेवलेली एक प्रकारची हे असेल, ती सगळी उफाळून किंवा आक्रमक पद्धतीने व्यक्त होऊ शकते. आता सगळ्यात महत्त्वाचं, कन्या राशी ही आरोग्याकरता सुद्धा राशी मानली जाते. आरोग्य बघितलं जातं, रोग बघितले जातात. काळपुरुषाच्या 6ष्ठ स्थानातून कन्या राशीतून. त्यामुळं आरोग्य आणि दिनचर्या, दिनक्रम जो आहे तुमचा, तो पुन्हा एकदा रिसेट करून, त्याचं अवलोकन करून मजबूत करण्याकरता हा कालावधी आहे. स्वतःच्या आरोग्यावर, दैनंदिन सवयींवर, दररोजचं डेली रुटीनचं जे काम करता,
ते कसं व्यवस्थित करता येईल, नीटनेटकं करता येईल, शिस्तबद्ध पद्धतीने करता येईल हे बघण्याचे लक्ष केंद्रित करण्याची तुमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये इच्छा निर्माण होऊ शकते किंवा होईल. प्रत्येक राशीकरता त्याचे फळ, परिणाम वेगवेगळे आहेत आणि त्यानुसार उपाय सुद्धा निश्चितपणे वेगळे असतात. तर आता आपण पाहूयात 1 ते 12 राशींकरता काय फळ मिळतंय, काय परिणाम आहे आणि काय काळजी घेतली पाहिजे आणि काय उपाय करायला पाहिजे. मेष राशीच्या कन्या राशी ही षष्ठ स्थानामध्ये पडते. त्यामुळे हे षष्ठ स्थानातनं मंगळ महाराजांचं गोचरभ्रमण होते. षष्ठ स्थान हे शत्रू, कर्ज, आरोग्य, सेवा, इमिजिएट बॉस, मामा, मातुल करणे यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे या काळात तुम्ही शत्रूंवर विजय मिळवून देण्यात यश येईल. कर्जातून मुक्ती मिळू शकते. मात्र आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही एक प्रकारची वाढलेली ऊर्जा तुम्हाला जाणवेल. कामाच्या ठिकाणी आरोग्याशी संबंधित तुम्हाला जरा अधिक लक्ष केंद्रित करावं लागेल. आरोग्याच्या सवयी सुधारण्यासाठी चेकलिस्ट ही तुम्हाला बनवावी लागेल आणि त्यामध्ये योग्य त्या सुधारणा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेऊन त्या तुम्हाला करेक्टिव्ह ॲक्शन किंवा करेक्टिव्ह मोड तुम्हाला घ्यावा लागेल. कामाचा ताण वाढल्यामुळे तुमची चिडचिड देखील वाढू शकते. सहकारी आणि कनिष्ठ यांच्याशी मतभेद होण्याचं त्याचं पर्यावसन होऊ शकतं. त्यामुळं ऑफिसमध्ये परफेक्ट काम पाहिजे आपल्या सगळ्यांना, त्याच्यात होत नाही. परंतु अति परफेक्शनिस्ट बनायचा प्रयत्न करू नका. त्यामुळं तुमचा हट्ट आणि त्याचा आरोग्यावरती परिणाम होऊ शकेल. एक काम करायचा उपाय बेस्ट. मेष राशी जातकांनी नियमित व्यायामाला सुरुवात करा. कामाचा ताण कमी करण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी ध्यान आणि प्राणायाम आणि योगा यांचा आधार घ्या. अनावश्यक गरज नसताना, संबंध नसताना वाद टाळा, अ, विसंवाद टाळा. उपाय म्हणून काय करा ना, तर हनुमान चालीसाचं पठण करा डेली. बेस्ट आहे तुमच्याकरता. पुढची राशी वृषभ राशी. वृषभ राशीच्या पंचम स्थानामध्ये कन्या राशी पडते. त्यामुळे पंचम स्थानातनं हे गोचरभ्रमण होत आहे. पंचम स्थान प्रेम संबंध, मुले, शिक्षण, क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता, कल्पकता, बुद्धिमत्ता, सट्टा, लॉटरी, जुगार यांचे संबंध येते. त्यामुळे या काळात वृषभ राशी जातक प्रेम संबंधामध्ये अधिक सक्रिय राहतील. मुलांबरोबरचे संबंध एकदमच चेकलिस्ट मोडमध्येच जातील. म्हणजे त्यांच्या प्रत्येक गोष्टीवरती तुमची बारीक नजर असेल. मग ते अभ्यास असेल, काम असेल किंवा इतर काय असेल ते. बरोबर आहे ना? परंतु ती तुमची चिंतामध्ये बदलून देऊ नका. मुलांच्या बरोबर कठोर वागणं, त्यांना चेकलिस्ट घालून चेक ठेवणं, ह्या गोष्टी वेगळ्या आणि त्यांच्यावर कठोर किंवा त्यांची स्वतःची जी क्रिएटिव्हिटी आहे, त्याच्यामध्ये अडथळा आणणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी हे लक्षात ठेवा. तुमची पालक म्हणून असलेली चिंता योग्य आहे, परंतु ती अति व्हायला नको याची खबरदारी घ्या. अ, उपाय म्हणून काय कराल ना, तर तुमच्या भावना व्यक्त करताना योग्य ते शब्दात व्यक्त करा. नात्यांमध्ये थोडीशी फ्लेक्सिबिलिटी, लवचिकता ठेवा. मुलांसोबत अधिक वेळ द्या. फक्त चेकलिस्ट दिली म्हणजे काम झालं असं होत नाहीये. त्यांच्या काय अडचणी आहेत, काय पाहिजे, काय हवंय, काय नकोय ते बघा. आणि काय करा, तुम्ही कोणत्याही देवाला गुलाबाचं फूल अर्पण करा. पुढची राशी मिथुन राशी. मिथुन राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये कन्या राशी पडते. चतुर्थ स्थानातूनही मंगळ महाराजांचं गोचर म्हणत आहे. हे स्थान घर, कुटुंब, वाहन, माता, आंतरिक शक्ती, इच्छाशक्ती ज्याला म्हणतो आपण ते याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे या काळात घरगुती कामे, घरची कामे, साफ-सफाई, दुरुस्ती, स्वच्छता याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. कौटुंबिक वातावरणात काही अनपेक्षित बदल घडू शकतात. ते तुम्ही होल हार्टेडली स्वीकार करा. का ते पुढे सांगतो. तुम्ही काय कराल ना, घरामध्ये, कुटुंबामध्ये छोट्या-छोट्या बाबीत लक्ष द्यायला जा. मिथुन राशीत जातं आणि तिथेच तर सगळं घोडं पेंट खातंय. जास्त परफेक्शनिस्ट बनायचा प्रयत्न करू नका घरच्या आघाडीवरती. घरची मंडळी जी आहेत ना, त्यांना त्यांचं काम करू द्या. त्यांना त्यांच्यानुसार वागू द्यात, बोलू द्यात किंवा त्यांना त्यांच्यानुसार जसं घर ठेवायचंय तसं ठेवू द्या किंवा स्वच्छता वगैरे जे काही करायची ते तुम्ही जास्त करायला जाल, तर ते बॅकफायर होईल तुम्हाला. घराची साफ दुरुस्ती ही कामं तुम्ही हाती घेऊ शकता, पण ती घरच्या सगळ्या सदस्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा अ, गरजा आणि हे बघून अनुषंगाने करा. कौटुंबिक वाद टाळण्यासाठी तुम्हाला काही संयम पाळणं गरजेचं आहे. आणि घराबाहेर जर का जास्तीत जास्त वेळ व्यतीत होत असेल, तर तो कशाकरता होतो हे बघा आणि घरात जाऊशी का वाटत नाही हे बघा आणि तशी करेक्टिव्ह ॲक्शन घ्या. सगळ्यात पहिलं म्हणजे मिथुन राशीच्या जातकांना
जी चेकलिस्ट बनवायची ती तुमच्या स्वतःकरता बनवणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे ना? घरच्यांबरोबर संवाद साधा, त्यांचं म्हणणं ऐका. घरामध्ये जितकं होता येईल ना, तितकं तुम्ही शांततापूर्ण वातावरण राखण्याचा प्रयत्न करा. अ, आपण आणखीन काय करू शकता ना, मंगळ शांत करायचा आहे ना, तर तांब्याचा झारा, तांब्याचं एखादं भांड पाण्यामध्ये बुडवून ठेवून द्या. तुमचा मंगळ चतुर्थ स्थानातल्या मंगळाकरता हा अतिशय चांगला उपाय आहे. आपण जे प्यायचं पाण्याचा माठ किंवा पिंप किंवा जे भांडं असतं, पाणी साठवून ठेवतो आपण ते पिण्याचं पाणी, त्या तांब्याचा स्वच्छ घासून पुसून ठेवलेल्या तांब्याचं वाटी असेल, झारा असेल, त्या तांब्याचं काही कसलंही भांडं असेल ना, ते त्यात बुडवून ठेवा आणि ते पाणी प्या. अतिशय चांगला उपाय हा. कर्क राशी. कर्क राशीच्या तृतीय स्थानामध्ये कन्या राशी पडते. त्यामुळे तृतीय स्थानात मंगळ महाराजांचं गोचर भ्रमण होणं हे म्हणजे मी नेहमी सांगतो प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये, पोस्टमध्ये 3, 6, 10, 11 या स्थानातून होणारं पापग्रह, अशुभ ग्रहांचं गोचर भ्रमण हे त्या लोकांना फायद्याचं असतं. तृतीय स्थान हे तुमची धाकटी भावंड, संवाद, छोटे-छोटे प्रवास, तुमचा पराक्रम, हिंमत, करेज हे दाखवतं. या काळात तुमच्या बोलण्यात स्पष्टता येईल. लक्षात ठेवा, स्पष्टता वेगळी आणि परखडपणा वेगळा आहे. ती अ, म्हणतात ना, लक्ष्मण रेषा ओलांडू नका. स्पष्टता ठेवा, पण परखडपणा नको. धाकट्या भावंडांशी संबंध सुधारतील तुमचे. काही छोटे प्रवास देखील घडतील. त्यात तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. अ, तुम्ही संवाद, प्रवास, लहान भावंड यांच्या बाबींमध्ये, यांच्याशी गोष्टींमध्ये अधिक सक्रिय राहाल आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी किंवा कौशल्य आत्मसात करण्यासाठी, करण्यासाठी हा अतिशय चांगला कालावधी आहे. त्याचा उपयोग करून घ्या. फक्त आणि फक्त बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करावी. अनावश्यक टीका टाळा. उपाय म्हणून काय कराल? शब्द व्यवस्थित काळजीपूर्वक निवडा. अनावश्यक टीका टाळा. आपल्या बोलण्यामध्ये स्पष्टता ठेवा, परंतु नम्रपणे. नम्रतेने तुमचे बोलणे योग्य त्या शब्दात व्यक्त करा, मांडा. आणखीन काय कराल उपाय? तर श्री राम रक्षा स्तोत्राचं दररोज पठण करा आणि हरभरा डाळीचं दान करा, वाटप करा, मंदिरामध्ये द्या. पुढची राशी सिंह राशी. सिंह राशीच्या द्वितीय स्थानात कन्या राशी पडते. धनस्थानात पडते. त्यामुळे दुसऱ्या स्थानातून हे मंगळाचं गोचरभ्रमण होत आहे. त्यामुळे हे स्थान कुटुंब, धनस्थान, वाचास्थान, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी या संबंधित आहे. त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला आर्थिक व्यवहारांकडे अधिक लक्ष द्यावं लागेल. पैशांची बचत जास्तीत जास्त कशी करता येईल हे बघावं लागेल. गुंतवणूक करत असाल तर त्याचं व्यवस्थित नियोजन करावं लागेल आणि तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल. फक्त मंगळ आहे, त्यामुळं जास्त कटू आणि जास्त तिखट आणि जास्त कठोर शब्द वापरू नका बोलताना. अ, आणि कसली गुंतवणूक करताना घाई करू नका. योग्य त्या तज्ञांचा सल्ला घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ते गुंतवणूक करा. आर्थिक बाबी आणि आत्मविश्वासावरती तुमचा परिणाम तर निश्चितपणे होणार आहेच या काळात. त्यामुळं प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला नियोजन करावं लागेल. आता नियोजन कशाचं करायचं, तर आत्मविश्वासाकरता तुमच्या स्वतःचं डिसिप्लिन ठेवा, शब्दांची निवड व्यवस्थित ठेवा, शब्द व्यवस्थित वापरा, बोलताना, वागताना संयम ठेवा, आर्थिक खर्च, आर्थिक योजना आखताना संयम ठेवा, त्याचं काटेकोरपणे पालन करा, तज्ञांचा सल्ला घ्या, तज्ञांचं मार्गदर्शन घ्या आणि अनावश्यक खर्च टाळा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, देरेहरी खाटल्यावरी होत नाहीये. तुमच्या स्वतःच्या मेहनतीवरती तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. उपाय म्हणून शुक्र यंत्राची स्थापना करा. मंगळवारी गाईला गुळ आणि हरभरा तुमच्या ऐपतीनुसार खाण्याकरता द्या. पुढची राशी कन्या राशी. कन्या राशीच्या प्रथम स्थानातच हे गोचरभ्रमण होत आहे मंगळाचं. प्रथम स्थान म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी, ऑरा, आरोग्य, आत्मविश्वास यांच्याशी संबंधित आहे. या काळात तुमच्यात प्रचंड ऊर्जा, कार्यक्षमता निर्माण होईल. आरोग्याकडे तुम्ही अधिक लक्ष द्याल. स्वतःच्या प्रतिमेमध्ये सुधारणा करायचा प्रयत्न करा. आत्मविश्वास वाढेल, पण त्याचबरोबर आत्मविश्वास वाढला ना, की राग पण वाढतो आणि सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स ज्याला म्हणतात ना, तो पण वाढतो. तर तो वाढणार नाही याची काळजी घ्या. जे विवाहित आहेत, त्यांच्या पार्टनर बरोबरचे मतभेद वाढायची शक्यता आहे, कारण मंगळाची 7वी दृष्टी थेट सप्तम स्थानावरती पडते. त्यामुळे ती खबरदारी घ्या. आरोग्याविषयी काळजी घ्या. तुमच्या व्यक्तिमत्त्वावर, सामाजिक प्रतिमेवरती थेट परिणाम होणार नाही ना, अशा प्रकारे वागा, बोला आणि तुमचा वावर सार्वजनिक जीवनामध्ये ठेवा. नवीन सुरुवात करण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी हा अतिशय उत्तम कालावधी आहे. जे कोणी कन्या राशीचे जातक, मुलगा, मुलगी किंवा
नोकरी शोधतायत, त्यांच्याकरता हा अतिशय चांगला कालावधी आहे. नोकरी मिळायची, नोकरी अ, प्राप्त होण्याची चांगली संधी कालावधी तुम्हाला देईल. मात्र आरोग्याची तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. स्वतःवरती जास्त ताण न टाकता कामाचे नियोजन करा, वेळेचे नियोजन करा, त्याची प्रायोरिटी ठेवा. टू डू लिस्ट बनवा डेली करता आणि तेवढंच करा किंवा तसंच करा. बरोबर आहे ना? आणि इतरांची मते ऐका. स्वतःच्या विचारांवरती ठाम राहा. इतरांचं ऐकून घ्यायचं, पण स्वतःचं काही एक मत बनवायला शिका आणि त्या विचारांवरती ठाम राहा आणि ते आधी कन्फर्म करून घ्या, की तुम्ही जे मत बनवलंय, विचार केलेला आहे, तो योग्य, प्रस्तुत आणि अ, चांगला आहे, शुभ विचार आहे. रक्तदाब आणि पचन चांगले ठेवण्यासाठी तुम्ही डेली जर का तुळशी पानाचं सेवन केलं, चावायचं नाही. तुळशीचं पान कधीही चावायचं नाही बरं का, लक्षात ठेवा. तुळशीचं पान डायरेक्टली गट्टम करायचं असतं, गिळायचं असतं. सेवन करा, दररोज सेवन करा आणि मंगळाचं स्तोत्र म्हणा तुम्ही. पुढची राशी आहे तुला राशी. तुला राशीच्या व्यय स्थानात 12व्या स्थानात कन्या राशी पडते. त्यामुळे तिथे हे मंगळ महाराजांचं गोचरभ्रमण होतंय. हे स्थान काय दाखवतं? आपले खर्च, परदेश प्रवास, नुकसान, रात्रीची झोप, आध्यात्मिकता, मोक्ष हे दाखवतं. या काळात तूळ राशीच्या जातकांनी अनावश्यक खर्चावरती नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. काही प्रमाणात गुप्त शत्रूंचा त्रास होऊ शकतो, परंतु त्यावर तुम्ही विजय देखील मिळवल. मन तुमचं अस्वस्थ राहील. झोपेचे आपण म्हणतो ना निद्रानाश होणं किंवा झोपेवर झोप उडणं अशा गोष्टी घडू शकतील. गुप्त शत्रूच्या कारवाया वाढतील. मानसिक चिंता वाढू शकेल. गूढविद्या, आध्यात्मिक ज्ञान, परोपकारी कामांमध्ये तुमची रुची वाढेल. आरोग्याच्या बाबतीत काही गुप्त समस्या उद्भवू शकतात आणि मानसिक शांतता राखणं तुमच्याकरता अतिशय गरजेचं आहे या काळामध्ये. धूळ राशीचे जे कोणी ऐकत असतील व्हिडिओ त्यांनी जितकं होता होईल तितकी मानसिक शांतता पाळा. त्याकरता योग आणि प्राणायाम याची मदत घ्या. ध्यान, योग याचा सराव करा आणि अनावश्यक चिंता टाळायला सुरुवात करा आणि बी पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करा. उपाय म्हणून काय कराल तर शनियंत्राचं पूजन करा, हनुमंताचं दर्शन घ्या. शनिवारी रात्री तुम्ही एक दिवा खास करून अ, मंगळ महाराजांकरता, शनी महाराजांकरता, हनुमंताकरता घराच्या कुठल्याही दिशेला ठेवून द्या आणि तो म्हणा की हा शनी महाराजांकरता किंवा हनुमंताकरता किंवा मंगळाकरता लावलेला आहे. पुढची राशी वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लाभ स्थानामध्ये 11व्या स्थानामध्ये गोचर भ्रमण होत आहे. हे स्थान तुमचा लाभ, इच्छापूर्ती, मोठे भाऊ-बहीण, मित्रमंडळी, तो पसारा, सामाजिक वर्तुळ, सोशल सर्कल जे म्हणतो आपण ते, ते आहे. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कारण मी या व्हिडिओत आधी पण म्हणालोय. 3, 6, 10, 11 या स्थानातून होणारं गोचर भ्रमण कुठल्याही पापग्रहाचं, अशुभ ग्रहाचं चांगली फळितं देतं, फायदा मिळवून देतं. त्यामुळे तुम्हाला या काळात आर्थिक लाभ मिळायची शक्यता आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. मात्र त्याकरता तुम्हाला योग्य तो प्रभाव पाडावा लागेल. योग्य त्या प्रकारे पराक्रम करावा लागेल. सामाजिक संबंध जे काही असतील तुमचे ते अधिक दृढ होतील. मित्रांमध्ये मात्र वाद होणे किंवा टीम वर्क जर का असाल, तुम्ही एखाद्या टीमचे मेंबर असाल, तर त्या टीममध्ये संघर्ष होणे किंवा आकस्मिक प्रवासाचे योग येतील. सामाजिक वर्तुळ आणि मित्रांशी संबंधित बाबीमध्ये तुम्ही सक्रिय राहाल. नवीन लोकांची ओळख होणं, नवीन लोकांची ओळख होईल किंवा नवीन लोकांची ओळख होण्याची तुम्हाला संधी प्राप्त होईल. आणि विशेष करून टीम वर्क जे काही करत असाल, तर त्यामध्ये त्या टीमचा एक ॲक्टिव्ह मेंबर म्हणून तुम्ही वावरलात, राहिलात आणि वागलात आणि तुमचं योगदान दिलं, तर निश्चितपणे त्या टीमला यश मिळेल आणि कदाचित टीम मेंबर म्हणून तुमच्या योगदानाची प्रशंसा देखील होईल. मात्र मित्रांसोबत कसल्याही प्रकारचा वाद होणार नाही ना, या वादांपासून सावध राहा. उपाय म्हणून काय कराल ना, तर मित्र आणि सहकारी यांच्याशी चांगले संवाद ठेवा. योग्य त्या गोड भाषेत, मधुर भाषेत आणि संयमित भाषेत वागा आणि बोला. अनावश्यक वादांपासून तुम्ही देखील दूर राहा. लाल फळांनी मंगळाचं यंत्र काढायचं आणि त्याचे पूजन करायचं आणि मंगळाचा जो मंत्र आहे, तो जप करा डेली. पुढची राशी धनुराशी. धनुराशीच्या दशम स्थानामध्ये कन्या राशी पडते. त्यामुळे दशम स्थानातनं मंगळ महाराजांचं गोचर भ्रमण होते. मंगळ स्थान हे मंगळाकरता हे जे स्थान आहे दशम स्थान, ते स्थानबली म्हणून धरलं जातं, पकडलं जातं. हे स्थान करिअर, व्यवसाय, सार्वजनिक प्रतिमा यशाशी संबंधित आहे. या काळात तुमच्या कामामध्ये प्रगती होईल, नवीन संधी मिळतील, अ, समाजात तुमचा मान सन्मान वाढेल.
करिअरमध्ये जबरदस्त तुमचा फोकस होऊ शकेल. त्यामुळे कदाचित बॉसशी मतभेद होण्याची शक्यता आहे. तर बॉसशी मतभेद टाळा. नोकरी ज्या ठिकाणी नोकरी करताय तिथे तुम्हाला कदाचित काही नवीन संधी उपलब्ध होतील, मिळतील. त्याचा योग्य तो वापर करून घ्या. करिअर आणि सार्वजनिक जीवनात तुम्ही लक्ष केंद्रित कराल. नवीन संधी मिळतील, कामामध्ये प्रगती होईल, परंतु कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या वाढू शकतात. लक्षात ठेवा, दशम स्थानातल्या मंगळाची 7वी दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावरती आहे, घरावरती आहे, घराच्या स्थानावरती आहे, मातेच्या स्थानावरती आहे, सुखस्थानाकडे आहे. निश्चितपणे कामाचा ताण वाढणं, कामात नवीन संधी मिळणं, जबाबदाऱ्या वाढणं किंवा नोकरीतले नवीन संधी किंवा बॉसशी काही मतभेद झालेत म्हणून कामावरती तुम्ही जास्त लक्ष केंद्रित केलं, तर तुमच्या घराच्या आघाडीकडे तुमचं थोडं दुर्लक्ष व्हायची शक्यता आहे. तर ते फक्त बॅलन्सिंग तुम्हाला करावं लागेल. फॅमिली अँड वर्क, वर्क फॅमिली बॅलन्सिंग म्हणतात ना, ते तुम्हाला योग्य ते करावं लागेल. उपाय म्हणून काय कराल तर नियोजन करा, बॅलन्सिंग करा, अनावश्यक ताण घेऊ नका. आपल्या वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. मंगळवारी काय करा ना तुम्ही, शंकराच्या मंदिरामध्ये मसूर डाळ तुमच्या ऐपतीनुसार दान करा आणि गुरुयंत्राचं पूजन करा किंवा गुरुमंत्राचा जप करा. पुढची राशी आहे मकर राशी. मकर राशीपासून कन्या राशी ही नवम स्थानात पडते, भाग्यस्थानात पडते. म्हणजे भाग्य, धर्म, उच्च शिक्षण, दूरचे प्रवास यांच्याशी संबंध येतो नवम स्थानाचा. येतं या काळात तुमचे भाग्य चमकू शकते. उच्च शिक्षणाकडे लक्ष द्या. ज्यांनी उच्च शिक्षण लांबवलं होतं किंवा घेण्याचं ठरवलं होतं, पण ते काही ना काही कारणास्तव लांब पडत होतं, तर ते वाढवू शकेल किंवा त्याकरता तुम्ही लक्ष द्याल. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल किंवा धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. अ, कायदेशीर कामे, दूरचा प्रवास आणि मानसिक दबाव वाढू शकतो. उच्च शिक्षण, प्रवास, आध्यात्मिक बाबीत रुची वाढेल हे मी आधीच सांगितले. परंतु नवीन गोष्टी शिकण्यासाठी जो करेज लागतो, जी इच्छाशक्ती लागते, ती आता तुमच्यामध्ये निर्माण होईल. आणि दूरच्या प्रवासाच्या जर का काही तुम्ही योजना बनवत असाल किंवा दूरच्या प्रवासाच्या योजना तुम्ही आखून ठेवल्या होत्या, पण काही कारणाने त्या लांबणीवर पडल्या होत्या, तर त्या आता पूर्ण होण्याचा हा चांगला कालावधी आहे. उपाय म्हणून काय कराल, तर नवनवीन ज्ञान मिळवण्यावरती लक्ष केंद्रित करा किंवा जितकं होता होईल तितकं धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यामध्ये तुमचा सक्रिय सहभाग व्हा. मंगळवारी कुत्र्याला तुम्ही घरातच बनवलेली पोळी, चपाती वगैरे खायला द्या. विष्णू सहस्त्रनामचं पठण करा. पुढची राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या अष्टम स्थानातून एक गोचरभ्रमण होत आहे. परिणामतः हे स्थान अचानक घडणाऱ्या घटना, वारसा, संशोधन, गुप्त बाबी, वडिलोपार्जित संपत्ती याचं दाखवते किंवा वारसा हक्काने किंवा बक्षीसपत्राने मिळणारी संपत्ती दाखवते. या काळात काही अनपेक्षित घटना घडू शकतात. आर्थिक बाबतीत मात्र तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. मानसिक अस्थिरता अनुभवायला मिळेल. गुंतवणुकीमध्ये जोखीम ही असू शकेल. त्यामुळे गुंतवणूक करताना थोडीशी खबरदारी घ्या. तज्ञांचा सल्ला घेऊन मग करा. पार्टनर बरोबर काही प्रकारचा असंतोष होऊ शकतो. ती जी खबरदारी घ्या. भागीदारी, कर्ज, अनपेक्षित लाभाशी संबंधित बाबीमध्ये काही बदल होतील किंवा तुम्ही बदल करू इच्छिता असं वाटेल, तर ते करताना योग्य त्या तज्ञांचा सल्ला घेऊन मगच करा. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा पूर्णपणे. अनावश्यक धोका कुठेही पत्करू नका. आंधळेपणाने कुणावरही विश्वास ठेवू नका. आंधळेपणाने पेपर साइन करू नका आणि अ, पूर्णपणे माहिती घेतल्याखेरीज, वाचल्याखेरीज, 3-4 जणांशी सल्ला केल्याखेरीज कुठल्याही पेपरवरती सही करू नका. इतरांशी जे तुमचे संबंध आहेत ना, ते जेवढे ट्रान्सपरंट ठेवता येईल, पारदर्शक ठेवता येईल, फ्लेक्सिबल ठेवता येईल तेवढे ठेवा. शनिवारी काळ्या वस्त्रामध्ये उडदाची डाळ दान करा आणि मंगळाचा जो मंत्र येतोय, ओम भौम भौमाय नमः, याचा जप करा. पुढची राशी आणि शेवटची राशी मीन. मीन राशीच्या सप्तम स्थानामध्येच हे गोचरभ्रमण होत आहे. म्हणजे काय? हे स्थान काय दाखवतं? विवाह, भागीदारी, सार्वजनिक संबंध, तुमचे ऑफिसमधले तुमचे जवळचे सहकारी, तुमच्या क्युबिकल मधले, तुमच्या डिपार्टमेंटमधले, तुमच्या डिव्हिजन मधले ते. या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात किंवा व्यावसायिक भागीदारीमध्ये काही बदल घडू शकतात. काही थोडेसे अ, प्रसंगानुरूप थोडासा कठोरपणा किंवा कटुता येऊ शकते. त्यामुळे नात्यांमध्ये स्पष्टता आणि सामंजस्य महत्वाचं आहे. वैवाहिक तणाव, व्यावसायिक भागीदारीत वाद हे आहेत. त्यामुळे थोडं संयम बाळगा, समजून घ्या आणि मगच रिएक्ट करा. डायरेक्टली धाडकन रिएक्ट करायचं नाही. ओके. आणि तुम्ही एक काम करा ना बेस्ट वे मीन राशीच्या जागाने. ते संबंध जे आहेत ना, मग ते भागीदारी असेल, विवाहित जोडीदार असेल, तिथं जास्त लक्ष द्या थोडंसं. ते काय म्हणतात ते समजून घ्या आणि मग रिएक्ट करा, मग ॲक्शन द्या, मग रिएक्शन द्या, मग व्यक्त व्हा. बरोबर आहे ना? त्यामुळे नात्यांमध्ये काही समस्या किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतील.
अशी शक्यता आहे ना, ती ऑटोमॅटिकली दूर होईल. परंतु निर्माण व्हायची शक्यता आहे. उपाय म्हणून काय कराल, तर मी मगाशी म्हणालो तसं, जोडीदार, व्यवसायातले जोडीदार, वैवाहिक जीवनातले जोडीदार यांच्याशी सुसंवाद साधा, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. गैरसमज दूर करण्याकरता तुम्ही स्वतःहून पुढाकार घ्या. म्हणजे हां, उसको बोलने देना, वो नहीं बोलता है तो मैं क्यों बोलूँ? माझं काय अडलंय का? त्याला गरज आहे, त्याने यायला पाहिजे. नथिंग. असं नाही. तुम्ही स्वतः पुढाकार घ्या. तुम्ही स्वतः 2 पावलं पुढे जा, ते 4 पावलं पुढे येतील. बरोबर आहे ना? आणि अ, भगवान शंकराच्या पिंडीवरती नारळ पाण्याने अभिषेक करा आणि शुक्र स्तोत्राचं पठण करा. मित्रांनो, हे झालं 1 ते 12 राशींकरता काय फळ आहे, काय परिणाम आहे आणि काय उपाय केले पाहिजेत ते. आता सर्वसाधारणपणे सर्वच राशींकरता एक जनरल उपाय आपल्या सगळ्यांकरता. तर मंगळवार आणि शनिवार किंवा शनिवार उपवास करा. अ, मंगळाचा जो मंत्र आहे ओम क्रांग क्रीं क्रौंसः भौमाय नमः याचा 118 वेळा जप करा. रात्री 9 वाजता झोपायच्या आधी तांब्याच्या पात्रात पाणी ठेवून झोपा आणि ते सकाळी उठल्यानंतर प्राशन करा पाणी. घर सुसज्ज आपण म्हणतो ना सुशोभित करून ठेवा, स्वच्छ ठेवा. घरच्यांबरोबर कामाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना सुसंवाद ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं 12च्या 12 राशीच्या जातकांनी व्यायाम करत असतील तर व्यायाम कंटिन्यू करा. व्यायाम नसतील करत तर व्यायामाला सुरुवात करा. या काळात प्रत्येक राशीच्या व्यक्तीने मी वरती सांगितलेलेच उपाय ते करा. जे काही बदल होतील किंवा व्हायची शक्यता आहे ते पण मी सांगितलं ते बदलांना समजून घेऊन योग्य त्या उपाययोजना, योग्य ती खबरदारी, योग्य ती करेक्टिव्ह ॲक्शन घ्या. हे महत्वाचं आहे. लक्षात ठेवा कन्येतला मंगळ मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं. तो परफेक्टली बॉस मोडमध्ये असतो कायम. मंगळाचा वावर जो आहे ना कन्या राशीतला आणखीन एक सांगतो. जे तुमच्या जवळपासचे मित्रमंडळी, नातेवाईक आहेत, ज्यांची तुम्हाला कुंडली मिळत असेल आणि तुमच्या लक्षात आलं की मंगळ हा कन्या राशीमध्ये लिहिलेला आहे. 6 आकडा लिहिलाय तिथं मंगळ लिहिलाय ना, त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचा ऑरा, त्यांचा वावर बघा. तुम्हाला तो जाणून येईल की ही जो परफेक्शनिस्ट आहे एक प्रकारचे. प्रत्येक गोष्टीत छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये ते अ, नाही का आपण असं परफेक्शनिस्ट बनायचा प्रयत्न करत असतात. तर कन्येतला मंगळ म्हणजे परफेक्शनिस्ट बॉस मोड आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. तो सर्वच्या सर्व 12 राशींना विशिष्ट प्रकारच्या विशिष्ट क्षेत्रामध्ये, विशिष्ट कार्यामध्ये, विशिष्ट गोष्टीमध्ये सुधारणा करण्याची सूचना देतोय, सुधारणा करण्याची संधी देत आहे आणि सुधारणा काय करायला पाहिजे हे पण सुचवतोय. बरोबर आहे ना? त्यामुळे ही जी संधी मिळते, ही जी सूचना मिळते मंगळाकडून, त्याचा योग्य तो पुरेपूर वापर करून घ्या. त्याचे होणारे लाभ पदरात पाडून घ्या आणि त्याचं तुम्हाला अतिविश्लेषण करणं, चिकित्सक राहणं किंवा अतिचिंता जितक्या होतील तितक्या टाळायचा प्रयत्न करा. जेव्हा प्रत्येक राशीकरता कन्या राशीतला मंगळ कुठे आहे, कितव्या स्थानात आहे, हे आपण समजून घेतलंय. घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं त्या राशीवरती निश्चितपणे त्या स्थानपरत्वे परिणाम होतात आणि मी त्यानुसारच आत्ताच्या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक स्थान जे आहे ना कुंडलीतलं, ते आपल्या जीवनामध्ये विशिष्ट क्षेत्र, विशिष्ट लोकं, विशिष्ट घटना किंवा विशिष्ट कारकत्वांचं प्रतिनिधित्व करतं. आणि ते जर का तुम्ही समजून घेतलं, लक्षात घेतलं म्हणजे चतुर्थ स्थान आहे माता, सप्तम स्थान आहे ते जोडीदार आहे तुमचा. बरोबर का नाही? षष्ठ स्थान आहे म्हणजे मामा किंवा इमिजिएट बॉस. बरोबर का नाही? हे जर का समजून घेतलात ना, तुम्ही त्यानुसार जर का प्लीज करत गेला त्यांना, त्यांच्याबरोबर हेल्दी रिलेशन मेंटेन करत गेलात, संवाद साधत गेलात, तर हा मंगळ कोणालाही त्रास तर देणारच नाहीये, उलटं अतिशय शुभ फलित देईल. हे परिणाम जे आहेत ना, हे तुम्हाला सकारात्मक आणि आव्हानात्मक असू शकतात. मी सकारात्मक आणि आव्हानात्मक म्हणलोय, नकारात्मक किंवा अ, घातक म्हणलेलं नाहीये. हे शब्द लक्षात ठेवा. सकारात्मक, पॉझिटिव्ह आणि आव्हानात्मक चॅलेंजिंग आहे. पण ह्या कालावधीनंतर जे तुम्ही घडाल, म्हणाल ना, ती खबरदारी घेऊन, तो कंप्लीटली डिफरंट पर्सनॅलिटी असेल, पुट ऑल टुगेदर. हे लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्ही तुमचं वर्तन सुधारा, वागणूक सुधारा, बोलणं सुधारा. मित्रांनो, परफेक्शनिस्ट बनायला सगळ्यांनाच आवडतं. परंतु आपण काही वेळेला ते करतो, करत नाही किंवा लक्ष देत नाही. तर ह्या मंगळाचा उपयोग करून घ्या कन्या राशीतला. तो तुम्हाला परफेक्टनेस बनवण्यात आलेला आहे. मित्रांनो, आशा करतो की माझा व्हिडिओ हा प्रयत्न मंगळाचा कन्या राशीतील गोचर भ्रमण व्यवस्थितरित्या समजून सांगायचा मी प्रयत्न केलेला आहे. आशा करतो की माझा व्हिडिओ तुमच्या पसंतीस आला असेल, तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा,
सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या मित्र परिचितांना लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. आणि हो, जे कोणी तुमचे मित्र मंडळी, नातेवाईक ज्यांच्या कन्या राशीमध्ये मंगळ आहे, त्यांना हा व्हिडिओ शेअर करून त्यानुसार करेक्टिव्ह ॲक्शन घ्यायला सांगा. तुम्हाला जर का कोणाला तुमच्या कुंडलीतील मंगळाची स्थिती आणि त्याविषयी काही आणखीन भाष्य हवं असेल, तर तसं कॉमेंट करा किंवा मला माझ्या खाली जे WhatsApp नंबर दिलाय त्याच्यावरती संपर्क साधू शकता. मनःपूर्वक धन्यवाद.